आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील खालपमेशी रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या एका थरारक खून प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। बहिणीला योग्य प्रकारे नांदवत नसल्याच्या संशयातून सख्या साल्यानंच मेहुण्याचा कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत प्रकाश रुपेश गांगुर्डे वय वर्ष 31 राहणार सरस्वती वाडी तालुका देवळा यांचा मृत्यू झालाय। तर समाधान भाऊसा पवार राहणार खालप तालुका देवळा असं खून प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो मैताचा साला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत प्रकाश गांगुर्डे यांच्या पत्नीला मानसिक आजार होता, तिच्यावर योग्य उपचार केले जात नसल्याचा तसेच मयत पत्नीला व्यवस्थित नांदवत नसल्याचा राग आरोपी समाधान पवार याच्या मनात होता। याच कारणावरून आरोपीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। काल रविवार दिनांक 10 मे रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या दरम्यान खालपमेशी रस्त्यावरील सिमेंट पुलावर प्रकाश गांगुर्डे हे मोबाईलवर बोलत उभे होते। यावेळी आरोपी समाधान पवार यांना पाठीमागून येत कुऱ्हाडीनं त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। गंभीर जखमी झालेल्या प्रकाश गांगुर्डे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी आरोपी समाधान पवार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी देवळा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले। या खून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे देवळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे।